ओके सर. थँक्यू अँड गुड इव्हनिंग ऑल. आपण जो बूट कॅम्प ऑर्गनाईज केला होता इन्स्टिट्यूटच्या वतीनं त्याचा उद्देश आणि त्याचे 3 लेक्चर जे आहे ते आपण आपले रिस्पेक्टेड स्पीकर्स कडून ऐकलेले आहेत. त्यांनी बऱ्याच विस्तृतपणे आपल्याला मार्गदर्शन केलंय की एकंदरीत आपण जे आता इंटरव्ह्यूला सामोरं जाणार आहोत किंवा भविष्यात जाणार असू तर नेमकं या इंटरव्ह्यूला कसं सामोरं जायचं, आपली फिजिकल ऍज वेल एज मेंटल ही परिस्थिती कशी ठेवायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, माय एक्सपिरियन्स म्हणजे मी तसं कधी योग आला नाही की मी इंटरव्ह्यू दिलाय आणि त्यामुळं नेमकं स्वतःचा अनुभव नसतानाही आता जे काही मुलं भेटतात या प्रॅक्टिसच्या कालावधीमध्ये जी काही ज्युनियर्स असतील, इंटर्न्स असतील, काही लोक येत गेली, भेटत गेली आणि त्यांच्या अनुभवातून किंवा आपण जे वाचतोय त्याच्यामधून जे काही मला आपल्याला या इंटरव्ह्यू करता फायद्याचं ठरेल असं जे वाटतं ते मी निश्चितपणे आपल्याशी आज शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. होतं काय की जरी कुठलाही इंटरव्ह्यू आपण दिलेला नसू तरी सुद्धा जेन्युइनली आय फील दॅट की whenever if you are a practicing lawyer, if you are serving somewhere else किंवा आपण ज्युडिशियरीत काम करत असाल, एपीपी म्हणून काम करत असाल किंवा न्यायिक कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तरी सुद्धा की तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असते त्या सिलेक्शन प्रोसेस मधून की त्या पदाला साजेसे असे उमेदवार घ्यायचे. आणि म्हणूनच आता आपण बघितलं असेल की डिस्ट्रिक्ट जजचे इंटरव्ह्यू झाले आणि पोस्ट जास्त असताना देखील कमी पोस्ट घेतल्या. सो देर इज अ जजमेंट ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट विच सेज दॅट की क्वांटिटी डझंट मॅटर, वी वॉन्ट क्वालिटी. आणि ती क्वालिटी कशातून दिसते बघा, त्या सगळ्या लोकांनी जे 1:10 रेशोनी आपण म्हणतो ते 1:10 रेशो हा घेतला जातो तुमच्या मेन्स नंतर. आणि मेन्स मधून एकदा एका पदाला 10 लोक घेतल्यानंतर देन इंटरव्ह्यू हॅपन्स. आता इंटरव्ह्यू मधून कमी लोक घेतली जातात, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की हाऊ द इंटरव्ह्यू इज इम्पॉर्टंट. सो बेसिकली जे काही 3 लेक्चर्स आपले झाले त्या 3 लेक्चर्स मध्येच सरांनी जे काही सांगितलं, विस्तृतपणे सांगितलं, त्यातच मी ऍड करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी महत्वाची गोष्ट की जरी इंटरव्ह्यू देण्याचा घेण्याचा कधी योग आला नसेल किंवा काही लोकांचे तरी सुद्धा की आपल्याकडे ऑफिसला आता बिंग अ प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट बरेचसे इंटर्न्स येतात, कलिग्स येतात की आम्हाला ज्युनियरशिप करायची, इंटर्नशिप करायची. मग आपण काय विचारतो त्यांना, ते नौके असतात. तुमच्यातीलही काही लोक जे आहेत ते फ्रेशर्स असणार, काही लोकांचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार. कुठून सुरुवात होते बरं? मग आता जसं आपण ऐकतो किंवा काल परवाकडेही आपण ऐकलं पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये की युअर नॉलेज टेस्ट हॅज ऑलरेडी बीन डन, नाउ इट इज टाइम टू टेस्ट युअर पर्सनॅलिटी. आय थिंक दॅट जेन्युइनली की येस, युअर पर्सनॅलिटी चेक इज डेफिनेटली देअर, नो डाऊट अबाउट दॅट. तुमची पर्सनॅलिटी तर चेक करणार आहोत, परंतु पर्सनॅलिटी चेक करत असताना व्हॉट डू यू मीन बाय पर्सनॅलिटी? पर्सनॅलिटीचे विविध अंग आहेत. हाऊ यू लुक, हाऊ यू कॅरी युअर सेल्फ, how you are, what is your communication skill, whether you are confident, whether you are polite, what is your reflexes, what are your reactions. ठीक आहे, ऑल इट काउंट्स आणि ते आपण ऐकलंय. पण त्याचबरोबर हाऊ यू रिप्रेझेंट युअर नॉलेज. सो बेसिकली जे काही नॉलेज, जे काही ज्ञान तुम्ही अधिग्रहित केलेलं आहे ते तुम्ही रिप्रेझेंट कसं करता, ते तुम्ही कसं मांडता. मग याकरताही असतं, एखादा ज्युनियर येतो आणि तो म्हणतो की सर असं असं माझं प्रोफाईल आहे, मी बायोडाटा पाठवलेला आहे. आपण बायोडाटा वाचतो, हा आपण सुरुवात करतो, कुठला बाबा तू, अमुक अमुक गावचा. मग आपण सहज काहीतरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्या गावाशी की अरे हा या गावचा का, अरे तिथं हे फेमस आहे, अच्छा माहितीये का, हे माहितीये का, ते माहितीये का. सो युअर इंटरव्ह्यू विल स्टार्ट फ्रॉम युअर प्रोफाईल ऑर एनी अदर थिंग
दॅट मे बी, बट यू विल हॅव टू लीड युअर इंटरव्ह्यू. जसं आपण क्रिमिनल ट्रायल मध्ये म्हणतो की लिडिंग इज नॉट परमिसिबल फॉर द प्रॉसिक्युटर. व्हॉट डू यू मीन बाय लिडिंग? मीन्स दे आर आस्किंग यू और दे आर सजेस्टिंग यू द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स. सो ही झाली एक, मला इन अँड ऑल सांगायचं हे आहे की बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे की इंटरव्ह्यू आपण जर लिटरल मिनिंगनी जर गेलो तर तुमचा इनर व्ह्यू काय आहे, हाऊ यू लुक ॲट दिस पोस्ट, व्हाय ज्युडिशियरी, व्हाय प्रॉसिक्युशन. Then in that sense, I genuinely feel that की बाबा you should be authentic. ते ड्रामॅटिक नाही वाटलं पाहिजे. अँड इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. सम मे नॉट फील इट इज ऑथेंटिक, बट आय नो दॅट इट इज ऑथेंटिक. आणि ज्यावेळेस मला माहिती आहे की ते ऑथेंटिक आहे, त्यावेळेस ते आतून येताना सुद्धा ऑथेंटिकलीच येतं. सो या काही बेसिक क्वालिटीज ज्या आपण म्हणतो की हाऊ टू रिस्पॉन्ड टू देअर क्वेश्चन्स, विल स्टार्ट येस सर. इवन इफ यू अंडरस्टँड, डोंट अंडरस्टँड, सरांनी आपल्याला सांगितलं त्याबद्दलही मार्गदर्शन केलं. पण आय एम ऑन द पॉइंट that yes, okay, fine, you have given your pre-test, then you have passed the mains examination also. That doesn't mean that म्हणजे it is an experience of many students or many aspirants, participants. So they are saying that की नाही सर, तरी सुद्धा की आम्ही जर सांगितलं की आम्ही क्रिमिनल साइडला प्रॅक्टिस करतो, सिव्हिल साइडला प्रॅक्टिस करतो, तर आमच्या प्रोफाईलच्या व्यतिरिक्तही लीगल किंवा आमच्या कामाच्या संदर्भात, कायद्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. साहजिक, का विचारू नये? तिथं काही लिमिट नाही की त्यांनी काय विचारावं, हे काय आपल्या हातात नाही. मग त्यातला एक भाग आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तासाभरात हे सगळं समजून घेणं शक्य नाही. पण वाचायचं काय? इट इज नॉट इनफ टू मेक प्रोग्रेस, मेक इट इन राईट डायरेक्शन. कुठं चाललाय ते माहीत असायला हवं. ती डायरेक्शन आपल्याला नेमकं मिळते का, त्याचं एक आपण थोडस आज चर्चा संवाद साधणार आहोत. सो बेसिकली की आता आपण नवीन कायदे इम्प्लिमेंट झाले, भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल. मग बरेच विद्यार्थी म्हणले ह्या बाबतीत पण आम्हाला तर आता सिलेबस मध्ये ते इन्क्लूड केलंय. आणि मग ह्या बाबतीत पण विचारतील, या बाबतीतही विचारू शकतात. म्हणून बऱ्याच अंशी बऱ्याच चर्चा झाल्या. तर मला आतापर्यंत, आता काम तर आपण करतोच आहे, पण हे तीनही कायदे आणि कायद्यांमधील बदल जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला काम करण्याची पद्धत ही माहिती असायला हवी, किंवा आपल्याला प्रोसिजर या माहिती असायला हव्या, आपल्याला स्टेजेस माहिती असायला हव्या. And so far as that stages are concerned, we should be conceptually clear in respect of that stages, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उदाहरणार्थ काय की अरे मी आयपीसी वाचायला घेतला म्हणजेच आत्ताचा भारतीय न्याय संहिता वाचायला घेतला, ह्याच्यात काय बदल झाले हे मला अधोरेखित करायचे. मी जर सेक्शन वाईज गेलो तर इकडचे 358 सेक्शन, तिकडचे 511 सेक्शन, बरेच सेक्शन सब कन्झ्युम झालेले. मग अशा वेळेस काय करायचं? आणि मग जसं सांगितलं की अरे मला जर विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रॉबरी अँड डकेती, which is the important, what is organized crime which has been added in the भारतीय न्याय संहिता. अरे मी तर मग हे होऊन जाणार की नो सर, पार्डन मी, और नो सर, आय हॅव नॉट गॉन थ्रू, बट आय विल डेफिनेटली गो थ्रू इट अँड आय विल बी प्रिपेअर्ड माय सेल्फ. हावेवर ॲट द सेम टाइम जो काही आपल्याकडे वेळ आहे त्याच्याकरता की कशा डायरेक्शननी आपल्याला सिम्प्लिफाय करून जाता येईल असा जर विचार केला तर मला वैयक्तिक, आय मे बी रॉंग, हावेवर मला वैयक्तिक असं वाटतं की ट्रायलच्या स्टेजेस काय आहेत. मला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे समजून घ्यायचं आहे. मग मला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कितपर्यंत माहित होतं, असो नसो. हवेवर मग याच्यातले चेंजेस समजून घेताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे नाही की कुठलाही गुन्हा घडतो, मग गुन्हा किती प्रकारचा असतो, कॉग्निजिबल, नॉन कॉग्निजिबल. मग फर्दर त्याची वर्गवारी केली जाते की कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल, बेलेबल, नॉन बेलेबल. परंतु बेसिक क्रायटेरिया हा आहे की कॉग्निजिबल किंवा नॉन कॉग्निजिबल. पण दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा, अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा, बेसिक माझ्या कन्सेप्ट क्लिअर असायला हव्या की दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला की एफ आय आर दाखल होते.
अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला की एनसी दाखल होते. मग आता एफ आय आर जर दाखल होणार असेल, सो फार एज व्हॉट आर द चेंजेस विच हॅज बीन ब्रॉट इन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, सो फार एज एफ आय आर इज कन्सर्न. मला एफ आय आर ही तर कन्सेप्ट माहितीये. व्हॉट इज एफ आय आर? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. अर्लियर सेक्शन काय होता? 154. काय सांगत होता? इन्फॉर्मेशन टू द. मग ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असते. फर्स्ट इन्फॉर्मेशन विच हॅज बीन गिव्हन टू द पोलीस अथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ द कमिशन ऑफ द कॉग्निझिबल ऑफेन्स. मग ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे, तर याच्यात डिटेल जाण्यापेक्षा मला हे कळायला पाहिजे की अरे याच्यातले बदल जर मला समजून घ्यायचे असतील तर ओके फाईन. काय काय बदल झाले? पूर्वी काय होतं की येस, कॉग्निझिबल स्वरूपाचा जर गुन्हा घडला तर एफ आय आर दाखल व्हायची. परंतु आता काय बदल झाला? आता त्यांनी म्हणलं की अरे मला पर्सनली जाऊन एफ आय आर दाखल करावी लागत होती, पण आता मी ई एफ आय आर ही कन्सेप्ट नवीन कायद्यामध्ये आली. व्हॉट इज ई एफ आय आर? देन अगेन की इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हा वर्ड त्यामध्ये ऍड केला की येस, इन्फॉर्मेशन कॅन बी प्रोव्हाइडेड टू द पोलीस ऑफिसर और अथॉरिटी बाय वे ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. सो येस, आय बिकेम very clear about the concept. Okay, fine. If anybody asks me, tell us what are the new changes brought in BNSS in respect of FIR? FIR मध्ये काय काय चेंजेस झाले? मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की येस, नाउ ई एफ आय आर हॅज बीन इन्सर्टेड. मग कशी द्यायची, काय द्यायची? ठीक आहे की आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये वाचावं लागणार आहे. इव्हन जजेस आर ऑल्सो टेकिंग द बुक्स, रिडिंग द दिस वन न्यू सेक्शन्स. इव्हन त्याच्या ऍब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये ते वापरायचं का नाही त्याबद्दल रीड झाल्या. कोर्टानेही मान्य केलं की आम्हालाही हे सगळं नवीन आहे. वी विल हॅव टू वर्क. आणि इतक्या वर्षापासून आपण त्या कायद्यांमध्ये काम करत होतो. सो वी आर ऑन द पॉइंट की येस, दो इट इज अ पर्सनॅलिटी चेक, however, now again your legal knowledge can be checked considering your profile and how you represent that knowledge, whether you are conceptually clear or not. One may not say or one may not clarify entire provision of EFIR ki sir EFIR ali electronic communication ni. However, one again there is a this one that if information is provided by electronic communication, then it will be not taken on record for 3 days. Within 3 days, I will have to go to the police station and sign physically. Thereafter only it can be taken on record. सपोज हे जरी नाही जमलं आणि आपण एफ आय आर चा चेन सांगताना सांगितलं की ही एफ आय आर ही नवीन कन्सेप्ट आलेली आहे. सो मी डीपली न जाता एक ब्रॉडली आपल्याला फक्त ओव्हरव्ह्यू आज देण्याचा प्रयत्न करतोय की ही एफ आय आर कन्सेप्ट आहे. देन सेकंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट, देन यू विल सी दॅट इररिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजे. ठीक आहे, प्री मध्ये काय केलं असेल तुम्ही पाठ केलं असेल, इन्फॉर्मंट आहे का, विक्टिम वर्ड आहे का, अमुक आहे का दमुक आहे, करावं लागेल. बिकॉज शेवटी ते स्ट्रक्चर तसं आहे सो फार एज दॅट एक्झामिनेशन इज कन्सर्न. आणि सेकंडली की आता मात्र मला काय करायचंय, आता ज्यावेळेस मला विचार, आय शुड बी कन्सेप्च्युअली क्लिअर इररिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. म्हणजे काय? म्हणजे आज गुन्हा घडला नाशिकला आणि मी येऊन पुण्यात फिर्याद देतोय, इररिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. मी नाशिक मधून गाडीत बसलो, पाकिट गेलं, कुठे गेलं, काय गेलं मला माहित नाही, पण चोरीची फिर्याद मी इथं देतो. पूर्वी 498 सारखे जे ऑफेन्स अगेन्स्ट वुमन होते की ज्याच्यामध्ये विवाहित महिलेचा छळ व्हायचा, मग तो छळ कुठं व्हायचा? नवरा बायको राहतायत अमुक अमुक एका शहरामध्ये, आणि मग तिने नवऱ्याचं घर सोडल्यानंतर ती माहेरी आली आणि माहेरी येऊन त्या ज्युरिस्डिक्शनच्या पोलीस स्टेशन मध्ये जर कंप्लेंट दिली तर त्यावेळेस पोलीस घेत नव्हते आणि ते सांगायचे की नाही, तुमचं ज्युरिस्डिक्शन इथं बसत नाही, यू गो बेटर टू दॅट पोलीस स्टेशन अँड रजिस्टर दी अप. हाऊएव्हर देअर वॉज जजमेंट पुनाती रामालू. हे नुसतं नावानी जरी जजमेंट आपण गुगलवर सर्च केलं की पुनाती रामालू जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ झिरो एफ आय आर, यालाच इररिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शनला काय म्हटलं जातं? झिरो एफ आय आर. म्हणजे काय तेही मी आपल्याला सांगतो की पुनाती रामोलू आणि सतविंदर कौर, आय थिंक सतविंदर कौर इज द सेकंड जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ झिरो एफ.
यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने की अरे बाबांनो, एफ-आय-आर मध्ये काय सांगितलंय की कॉग्निझेबल ऑफेन्स जर घडला तर इट इज युअर बाउंड अँड ड्युटी टू रजिस्टर दी एफ-आय-आर. पोलीस इज नॉट हॅव्हिंग एनी अदर ऑप्शन बट जस्ट टू सी दॅट वेदर कॉग्निझेबल ऑफेन्स हॅज बीन डिस्क्लोज्ड ऑर नॉट. मी कंप्लेंट घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी हे बघायचं की कॉग्निझेबल ऑफेन्स घडलाय की नाही आणि एफ-आय-आर दाखल करून घ्यायची. अरे मग ज्युरिस्डिक्शन नाही ना मला, तर नाही ते कारण असू शकत नाही, कारण ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे. मग फर्स्ट इन्फॉर्मेशन तुला मिळाली काय किंवा नाशिकच्या पोलीस स्टेशनला मिळाली काय, तू घे आणि त्या संदर्भात तपास सुरू कर. अदरवाईज काय होईल की त्याचे पुरावे नष्ट होतील, त्याच्यामध्ये डिले होईल. ऑफेन्स अगेन्स्ट वुमन मध्ये ती वुमन समोर येण्याच्या परिस्थितीत नसते, अनेक अडचणी असतात. So considering entire aspect, in these two judgments, the Honorable Supreme Court says that you can very well register the FIR irrespective of the jurisdiction. आता हे दोन आपल्याकडे जजमेंट असताना, परंतु आता जर नवीन कायदे आले तर त्यांनी आपल्या लेजिस्लेटरनी की हा जो वेलकम चेंज म्हणून घेतला की येस, आता ज्युरिस्डिक्शनची बाधा येणार नाही. म्हणजे काय होईल की आता मी नाशिकवरून निघालो पण पुण्यात आलो, मला माहित नाही कुठं गेलंय किंवा गुन्हा एखादा दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला पण इमिजिएटली मला दाखल करायचंय, तर ज्युरिस्डिक्शनचा बार येणार नाही. आणि म्हणून त्या पोलीस स्टेशनला सीआर नंबर चालू आहे 50-51 नंबरचा, क्राईम नंबर चालू आहे. गुन्हा घडला की त्याला नंबर द्यावी लागते, एफ-आय-आर घडला की एफ-आय-आर ला नंबर देणार, नाही तर एकाच नंबरच्या 10 एफ-आय-आर होतील, बेसिक गोष्ट आहे. सो मी जर ती 51 नंबर आता 52 नंबर दिला आणि नंतर या गुन्ह्याचे पेपर ज्या ठिकाणी गुन्हा घडला, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला, त्यांना जर ट्रान्सफर करावं लागले तर हा गुन्हा माझ्याकडून काय होईल, देन अगेन इट विल बी मिस नंबर. मग हे नंबर उलटे पुलटे होऊ नये म्हणून मी काय करतो, झिरो नंबर देतो आणि तो झिरो नंबरनी गुन्हा जो आहे तो दाखल करून घेतो. म्हणजे उद्या जरी मला पेपर्स तिकडे ट्रान्सफर करावे लागले तर इट विल बी झिरो नंबर एफ-आय-आर. ही कन्सेप्ट होती. मग वन्स यू आर अवेअर, वन्स यू आर कन्सेप्च्युअली क्लिअर की अरे दोन बदल झाले, पण मग आपण कायद्यांच्या बाबतीत वाचलं की आपण अरे व्हिक्टिम ओरिएंटेड आहोत, आपण व्हिक्टिम फ्रेंडली सिस्टीम आहोत. की गुन्हा घडतो, कुणावर तरी अन्याय होतो, कोणीतरी बाधित असतं, कोणीतरी विक्टीम असतं, आणि म्हणून पहिले म्हणायचे एफ-आय-आर ची कॉपी ही कुणाला द्यायची, इन्फॉर्मंटला, ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली. पण आता शब्द ऍड झाला विक्टीम. आता विक्टीमलाही कॉपी दिली जाते. का, कारण आपण विक्टीम फ्रेंडली आहोत, विक्टीमचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. उदाहरणार्थ मी जाताना एखादा इन्सिडेंट ऑब्झर्व केला, आय मे नॉट द विक्टीम, आय मे बी द स्ट्रेंजर passerby. However, somebody who is victim, he or she is also entitled for the copy of the offer. Then this is three major changes. Fourth major change, you will find that preliminary inquiry. Now see, what is preliminary inquiry? आता मी एखादी कंप्लेंट पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि म्हणलं सर, हे बघा, ही माझी अशी अशी फिर्याद आहे आणि तुम्ही एफ-आय-आर दाखल करून घ्या. बरेच पक्षकार आपल्याकडे येतात, म्हणतात सर एफ-आय-आर दाखल झालीच पाहिजे, आपल्याला हे बघितलं पाहिजे की अरे कॉग्निझेबल स्वरूपाचा कुठला गुन्हा घडलाय का, तरच एफ-आय-आर दाखल होणार, अदरवाईज एफ-आय-आर दाखल होणार नाही. पण प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येईल का पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याच्या अगोदर, तर अर्लियरली हा स्कोप स्टॅट्युटरीली नव्हता. म्हणजे कायद्यामध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा स्कोप नव्हता. आता काय झालं, आता प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा स्कोप स्टॅट्युटरीली आला. 7 वर्षापर्यंत जर शिक्षा असेल तर पोलीस ऑफिसर त्या गुन्ह्याचा म्हणजे गुन्हा दाखल करून घेण्याच्या अगोदर प्रिलिमिनरी इन्क्वायरी हे करू शकतात. मी वर्ड यूज केलाय, डिस्क्रिशन दिलंय, पण त्याच्यामध्ये अट अशी टाकली, विथ द परमिशन ऑफ दी डीवायएसपी, डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, यांच्याकडून परमिशन घेऊन प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची आणि ती प्रिलिमिनरी इन्क्वायरी 14 दिवसांच्या आतमध्ये संपवायची. प्रिलिमिनरी इन्क्वायरीचं प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून त्याचे प्लस काय मायनस काय ते मी आज सांगत बसणार नाही. उदाहरणार्थ एखादी कंप्लेंट दिली, मी चिटिंगची कंप्लेंट देतो आणि ते म्हणतात की नाही एफ-आय-आर दाखल करून घेता येणार नाही, मग मला 156(3) ला जावं लागतं. मग त्यांना आपण म्हणतो की एफ-आय-आर नाही ना, त्याला बोलून घ्या. मग त्याला बोलवलं जातं, मग तिथंच मॅटर सेटल्ड होतात बरेचसे मॅटर. बट कायदा काय सांगतो की एकदा इन्फॉर्मेशन दिली आणि ती इन्फॉर्मेशन जर कॉग्निझेबल स्वरूपाची असेल, जर त्या इन्फॉर्मेशन मधून कॉग्निझेबल स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे असं जर निदर्शनास येत असेल,
तर यू शुड रजिस्टर दी FIR. But there was no scope of preliminary inquiry. However, मग अशा खोट्या तक्रारी वाढल्या किंवा ह्या तक्रारींचं बर्डन खूप यायला लागलं की अरे खूप डिले झालाय तरी कंप्लेंट दिली. म्हणून इन द केस ऑफ ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UP, दॅट इज अ लँडमार्क केस इन रिस्पेक्ट ऑफ दी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर ही ललिता कुमारीच्या केसमध्ये आपल्याला निदर्शनास येईल की ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की येस इट इज ट्रू दॅट शॅल वर्ड हॅज बीन युज्ड इन सेक्शन 154, that is in respect of the registration of the FIR or first information report, and police is bounden to register the FIR. Police cannot refuse to register the FIR, but at the same time now time has come to deliver us a judgment in respect of preliminary inquiry. Though statutory there is no provision in respect of the preliminary inquiry, still in the certain category of the cases, they have made a certain category of the cases and said that yes, in these kind of a category of the cases, you can make the preliminary inquiry. Likewise, medical negligence cases, matrimonial disputes, commercial disputes, 3 months or more delay in lodging the FIR. अशा प्रकारच्या केसेसमध्ये तुम्ही काय करू शकता तर प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. हे कोणी सांगितलं? दिस हॅज बीन स्टेटेड इन द ललिता कुमारी. मग प्रिलिमिनरी इन्क्वायरीची गरज आहे का नाही हे वाचल्यानंतर नवीन कायदे तयार करत असताना लेजिस्लेटर्सनी काय केलं की येस नाऊ द प्रिलिमिनरी इन्क्वायरीची प्रोव्हिजन ही FIR मध्ये इन्सर्ट केली. मग आपल्याला जर विचारलं गेलं की ओके नवीन कायद्यामध्ये FIR मध्ये काय बदल झाले तुम्हाला सांगता येईल, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की FIR हे इन्सर्शन आहे. 0 FIR म्हणजेच इरिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे. विक्टिमला इन्सर्शन केलंय आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा स्कोप आपल्याला दिलेला आहे. एवढं जरी 4 ओळीत विचारलं तर ओके. मग नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतो की ते इट डिपेंड्स की अरे देन व्हॉट इज मीन बाय प्रिलिमिनरी इन्क्वायरी. मग गो टू ललिता कुमारी. ललिता कुमारी केसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी सांगितली होती. मग हे ज्यावेळेस आपण कन्सेप्च्युअली क्लिअर होतो तर त्यांनी आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि क्लिअरिटी येते. सो दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ दी FIR. आता आपण जर बघितलं की ओके फाईन FIR दाखल होते, NC दाखल होते, मग मेजर पोर्शन आपण बघण्याचा प्रयत्न करू की काय होतं मग त्यानंतर. देन अगेन जर एखादा नॉन बेलेबल ऑफेन्स असेल किंवा एखादा कॉग्निजिबल आहे म्हणजे अटक होऊ शकते, देन प्रोव्हिजन्स ऑफ दी अरेस्ट. मग अरेस्टच्या बाबतीत आपण कन्सेप्च्युअली क्लिअर आहोत का? रिमांडच्या बाबतीत आपण कन्सेप्च्युअली क्लिअर आहोत का की अरे ओके फाईन आफ्टर अरेस्ट ही विल हॅव टू ब्रॉट बिफोर द कोर्ट विदिन 24 hours. दॅट इज अ बेसिक. आता मॅजिस्ट्रेटचा इकडे रोल काय? सपोज आता माझ्या समोर एखादं रिमांड आलं आणि मी बघतोय की ओके फाईन नवीन कायद्याने मला काम करायचं आहे बिंग अ मॅजिस्ट्रेट म्हणून. माझ्या पुढे काय काय चालतं? मी इल ट्रीटमेंटची कंप्लेंट विचारतो की अरे वेदर तुम्हाला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? पोलिसांनी काही मारहाण केलं का? नुसतीच मारहाणीची तक्रार नसते. कोर्शन केलं का? प्रेशर केलं का? काही आमिष दिलं का? इंड्युसमेंट केली का? काही गोष्टींकरता. आणि हे इमिजिएटली जर त्या आरोपीने सांगितलं, मारहाणीची तक्रार असेल तर ती लिहून घेतली जाते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्याला रेफर केलं जातं. त्याच्या मेडिकल रिपोर्ट्सवर त्या सुप्रिटेंडंटला किंवा त्या कन्सर्न पोलिसांना डायरेक्शन सुप्रिटेंडंटला दिले जातात की यू रजिस्टर दी कंप्लेंट. हवेवर वी शुड बी किंवा हे का विचारतात? म्हणजेच काय की येस व्हायलन्स इज नॉट परमिटेड इन द पोलीस कस्टडी ऑर इन द कस्टडी ऑफ पोलीस. म्हणून कस्टडियल डेथचे प्रकरण आपण बघतो. सो यू शुड बी अवेअर, यू शुड बी कॉन्शियस. वेन एनी ज्युनियर्स इंटर्न्स केम, at least the expectation was you are a law student, you should be aware about all these things, just name wise also. What is FIR, first information report, what is bail. So we are dealing with the arrest and remand provisions. आता नवीन कायद्यामध्ये काय केलं? मग आपल्याला बेसिकली हे माहिती हवं की आरोपीला अटक करतात. मग अटक करण्याच्या अगोदर नोटीस हा काहीतरी प्रकार आहे. अरे काय नोटीसचा प्रकार आहे? मला जर विचारलं की व्हॉट डू यू नो इन रिस्पेक्ट ऑफ द नोटीस बिफोर अरेस्ट, टेल अस. आम्हाला सांगा की अरेस्टच्या अगोदर. मग आपल्याला 41 पूर्वीचा आणि आत्ताचा 35 सेक्शन सांगता आला पाहिजे. मग आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की सर
अर्नेश कुमार इज द लँडमार्क जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द नोटीस. आणि का नोटीस? मला जोपर्यंत हे कन्सेप्च्युअली कळणार नाही की अरे अटक करण्यापूर्वी नोटीस काढण्याची काय गरज, कशाला अशी प्रोव्हिजन आली असेल. मग जर एखादा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे तर त्याच्यात अटक नाही का डायरेक्टली करता येणार? म्हणजे नोटीस काढायची आरोपीला आणि त्याला इंटिमेट करायचं. कशा करता? मग आपल्याला वे बॅक कॉन्स्टिट्युशनल त्याचा आधार मिळतो की अरे अरेस्ट इज अ एन्क्रोचमेंट ऑन युअर पर्सनल इंडिव्हिज्युअल लिबर्टी. यू कॅन बी स्टिग्मटाइज्ड फॉर युअर एंटायर लाईफ की या माणसाला अटक झाली होती म्हणून. आणि अरेस्ट शुड बी युज्ड ॲज अ लास्ट ऑप्शन आणि अननेसेसरी अरेस्ट शुड हॅव बीन अवॉइडेड. देन देअर वॉज अ रॉयल कमिशन रिपोर्ट आणि त्या रॉयल कमिशन युकेचा रिपोर्ट पुन्हा एकदा की आपण त्याचा रेफरन्स घेऊन 1994 मध्ये जे जजमेंट आलं जोगिंदर सिंगचं आणि जोगिंदर कुमारचं, आणि त्या जोगिंदर कुमार सिंग आय थिंक तर त्या जजमेंटमध्ये नोटीसची कन्सेप्ट ही असावी आणि अरेस्ट हे आर्बिट्ररी करण्यात येऊ नये. म्हणजे केवळ मला च्या केसमध्ये या रॉयल कमिशनच्या रिपोर्टचा उल्लेख देऊन करण्यात आला. म्हणजे 1994 त्यावेळेस सजेशन देण्यात आलं की अरे आता 498चं क्राईम आहे ना, महिलेने दाखल केलं, विवाहितेचा छळ झाला, पण सगळे घरचे अटक करून आणायचे का? त्यांना तुरुंगात डांबायचं का? त्यांना पोलीस कस्टडीत ठेवायचं का? अटक करायची नेमकं कशा करता? फॉर इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन. तो कुठं पळून जाणार आहे का? तो पुरावे नष्ट करणार आहेत का? तो अटक न केल्यास तो कोर्टामध्ये येईल का? त्याचा प्रेझेन्स आम्हाला सिक्युअर करता येईल का? ह्या गोष्टी ज्या आहेत, सो रिझन्स फॉर द अरेस्ट आर व्हेरी मच इम्पॉर्टंट नाउ डेज. की खूप बघा बरंच त्यावर एव्हरीथिंग इज गोइंग अराउंड दॅट की रिझन्स फॉर अरेस्ट अँड ग्राउंड्स फॉर अरेस्ट. सो बिंग अ 3 years प्रॅक्टिशनर, ठीक आहे, वन मे अंडरस्टँड की तुम्ही कशात प्रॅक्टिस केलेली आहे, बट या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला हव्या की ओके देर इज अ कन्सेप्ट ऑफ नोटीस, ऑटोमॅटिक अरेस्ट ही गरजेची नाही. आणि देअर आफ्टर इन द इयर 2014, बघा 1994 to 2014, आणि मग 2014 मध्ये हे जजमेंट आलं अर्नेश कुमारचं आणि त्यांनी सांगितलं की अरे पोलीस इज हॅव्हिंग पॉवर टू अरेस्ट. दॅट डझंट मीन अरेस्ट इज नेसेसरी. पॉवर ऑफ अरेस्ट इज डिफरंट दॅन द नेसेसिटी ऑफ द अरेस्ट. आणि म्हणून नेसेसिटी कशी ठरवायची? अरे कायदा दिलाय, कायद्याने सांगितलं किंवा हा पळून जाईल का, इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन होणार नाही का, हा पुरावे नष्ट करेल का, हा उद्या अवेलेबल होणार नाही का ट्रायलला, तर अटक करा. अदरवाइज इट इज नॉट बाउंडन ड्युटी ऑफ द पोलीस टू अरेस्ट द पर्सन इफ द ऑफेन्स इज नॉन बेलेबल अँड इफ द ऑफेन्स इज कॉग्निजिबल. केवळ दखलपात्र गुन्हा आहे, मी दखल घेऊ शकतो, आणि अजामीन पात्र गुन्हा आहे म्हणून मी अटक करायची असं होत नाही. सो बेसिकली मग या कन्सेप्टच्या संदर्भात अर्नेश कुमार आपल्याला लक्षात येतं. आता नवीन कायद्यात काय झालं, देन अगेन इट सेज दॅट की नवीन कायद्यामध्ये आपल्याला 35 चा सबसेक्शन 7 जो आहे तो आपल्याला कळेल की अरे जर ज्या गुन्ह्याला 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, तर त्याच्यामध्ये डीवायएसपी ची परमिशन असल्याशिवाय अटक करता येणार नाही. सिक माणूस असेल, इन्फर्म माणूस असेल, 60 years ओल्ड माणूस असेल, तर त्याला त्या परिस्थितीमध्ये अटक करता येणार नाही. मग या अटकेच्या प्रोव्हिजन्स वाचताना आपण अशा पद्धतीने वाचल्या पाहिजे. देन अगेन इट विल कम टू द रिमांड. मग मला काम करायचंय रिमांड मध्ये, कारण आता मला रिझन्स फॉर द अरेस्ट, ग्राउंड्स फॉर द अरेस्ट याच्यामधला फरक कळायला पाहिजे की अरे रिझन्स आर डिफरंट अँड ग्राउंड्स फॉर द अरेस्ट आर डिफरंट. म्हणून अर्लियरली सेक्शन 50 आणि आत्ताचा माझ्या मते सेक्शन त्याच दरम्यान 43-42. So grounds of the arrest should have been communicated to the accused in the written format. So grounds of the arrest हे सांगितले पाहिजे. Grounds of the arrest सांगितले नाही म्हणून Honorable Supreme Court has granted the bail because they said that की grounds of the arrest if not communicated to the accused, that means statutory compliance has not been done. Statutory safeguards has been violated. And if the statutory
provisions has been violated, then his detention would become illegal. And when his detention become illegal, then he is entitled to be released on bail. So grounds for the arrest, reasons for the arrest, necessity of the arrest, powers of the arrest, Arnesh Kumar judgment, Joginder Singh, DK Basu, these we should aware about that. की अरे ह्या जजमेंट्स मध्ये अरेस्ट हे पर्टिक्युलरली याची सगळी कन्सेप्ट आम्हाला अरेस्टची सांगितलेली आहे. आणि मग मॅजिस्ट्रेट म्हणून मला काय बघायचंय, एखादं रिमांड माझ्याकडे आलं तर मी ब्लाइंडली पोलिसांना फॉलो करायचं का? नाही. व्हॉट इज द ड्युटी ऑफ द मॅजिस्ट्रेट? व्हॉट इज द ड्युटी ऑफ द जजेस? एव्हरीबडी, ट्रूथ इज अ डिस्कवरी. आपल्याला ट्रूथ डिस्कवर करायचंय विथ द हेल्प ऑफ डिफेन्स लॉयर, विथ द हेल्प ऑफ प्रॉसिक्युटर. आवाज येतोय? सर आवाज येतोय तुमचा. येतोय, पण व्हिडिओ वगैरे दिसतोय का? मला ते वेगळं झालं व्हिडिओ स्क्रीनवर. नाही दिसत आहे. कोणीतरी व्हाईट बोर्ड ऑन केलाय. अच्छा अच्छा. सो माझ्याकडून काही नाहीये. नाही नाही. ओके, ठीक. So these are major changes so far as arrest is concerned. Then if we'll go to the remand, then we'll have to know what kind of a remand are there. की अरे मला पहिले बघायचंय की याची अरेस्ट लीगल आहे का इलिगल आहे. मी मॅजिस्ट्रेट आहे. आय एम नॉट सिटिंग हिअर और आय एम नॉट सिटिंग ऑन द डायस फॉर द प्रॉसिक्युशन. म्हणजे किंवा एखाद्या आरोपीला आरोपी ठरवण्याकरता मी बसलेलो नाहीये. ही मे बी ऍक्विटेड, तो निर्दोषही असू शकेल. मी सत्य शोधण्याकरता बसलोय. म्हणून मला सत्यशोधक सुद्धा म्हटलं जातं. मी न्यूट्रल असलो पाहिजे, मी इम्पार्शियल असलो पाहिजे. मला हे बघायचं की अरे कायदा जे म्हणतो, कायद्याचं राज्य आहे, जसं सरांनी आपल्याला सांगितलं की राज्य कुणाचं आहे, तर कायद्याचं राज्य आहे. मग कायदा म्हणतो ग्राउंड फॉर अरेस्ट सांगा ना त्याला. ग्राउंड फॉर अरेस्ट लिखित स्वरूपात द्या. तुम्ही दिले नाही, दॅट इज अ ब्रीच. मग त्याला सोडा, ही तुमची प्रॉब्लेम आहे. अरेस्ट लीगल आहे की नाही हे बघून घेताना अरनेश कुमार फॉलो झालंय का, अरेस्टच्या प्रोव्हिजन्स फॉलो झाल्यात का, म्हणून मला अरेस्ट बद्दल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. देन आय विल गो टू द रिमांड. मग रिमांड मध्ये मला काय पोलीस कस्टडी रिमांड, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, हे आपण नेहमी ऐकतो. व्हॉट इज पोलीस कस्टडी? किती दिवस देता येते? 15 दिवस देता येते. नवीन कायद्यात किती दिवस देता येईल? 15 दिवस देता येईल. परंतु काय चेंजेस झाले? देन चेंजेस हॅज बीन मेड इन रिस्पेक्ट ऑफ, बघा गुन्ह्यांचं वर्गीकरण करताना काही गुन्ह्यांना वेगवेगळ्या शिक्षा आहे. काही गुन्ह्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. मग 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेबाबत तरतूद करण्यात आली की येस यू कॅन इश्यू द नोटीस बिफोर द अरेस्ट. आता काही गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त, पण 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. मग 10 वर्षापर्यंत जर शिक्षा असेल तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे 60 दिवसात कम्प्लीट झालं पाहिजे, असं आपल्याला जुना 167 हा सेक्शन सांगत होता. नवीन सेक्शनचे नंबरिंग जरी लक्षात नाही राहिले तरी चालतील, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण ते अजूनही मेनी जजेस आर ऑल्सो अग्री टू दॅट फॅक्ट की अरे हे इट्स क्वाईट डिफिकल्ट, इट्स अ प्रॅक्टिस थिंग. आणि मग वेन वी आर टॉकिंग अबाउट रिमांड, देन अल्टिमेटली विल हॅव टू थिंक की अरे पोलीस कस्टडी ओके, सेम प्रोव्हिजन 15 दिवस देता येईल, पण पूर्वी काय व्हायचं? अगेन इट विल कम टू द कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. की उदाहरणावरून समजू की मोठे जे काही सो कॉल्ड, किंवा मग एखादा आरोपी अटक व्हायचा आणि मग पोलीस म्हणायचे की हा फरार होता, शिताफिनी याला पकडलं, आम्ही सापळा रचून पकडलं. आणि तो आरोपी अचानक म्हणायचा माझ्या छातीत दुखतं. he will get admitted in the hospital and initial 15 days period will be over. आता 15 दिवस सुरुवातीचा पिरियड ओव्हर झाल्यानंतर अनुपम कुलकर्णी हे एक जजमेंट होतं. हे जजमेंट आपल्याला ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं सांगायचं की नो, 15 days PCR मीन्स 15 days फ्रॉम द डेट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे त्याला हजर केल्यापासून पहिले 15 दिवसातच तुम्हाला ते घेता येईल. 15 दिवसानंतर तुम्हाला ते घेता येणार नाही.
मग याचा दुरुपयोग कसा व्हायचा किंवा याचा मिसयूज कसा व्हायचा, याच्यातून लोकांनी पळवाट कशी काढली? पळवाट हीच काढली की पहिले 15 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट राहायचं म्हणजे आपली पोलीस कस्टडी रिमांडचा पिरियड निघून जायचं. म्हणून विकास मिश्रा वर्सेस सीबीआय एक जजमेंट आलं रिसेंटली बिफोर इनॅक्टमेंट ऑफ दिस न्यू ऍक्ट. आणि त्याच्यामध्ये द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट क्लॅरिफाईड दॅट की नो नो नो, that you are saying that Anupam Kulkarni, then Anupam Kulkarni is requires to be reconsidered. Why reconsidered? Because you are not providing opportunity for the investigation. When you are saying that you will have to conduct a fair trial should be for every stakeholder. It's not always for the accused only. आणि म्हणून की आता पोलीस कस्टडी 15 दिवसात घेता येईल, पण हे जे मिसयूज होताना दिसला त्याचं विचार करून लेजिस्लेटरनी स्टॅट्युटरीलीच आता इनॅक्ट केलं की ज्या गुन्ह्यांना सुरुवातीला म्हणजे 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि ज्या गुन्ह्यांचं चार्जशीट हे पोलिसांना 60 दिवसाच्या आतमध्ये दाखल करायचे, त्यामध्ये त्यांना 40 दिवस, पहिल्या 40 दिवसांमध्ये 15 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड कधीही घेता येईल. आणि ज्या गुन्ह्यांना 90 दिवसाचं लिमिट आहे चार्जशीट दाखल करण्याकरता, त्याची पीसीआर पहिल्या 60 दिवसांमध्ये कधीही आपल्याला घेता येईल. मग अशा पद्धतीने हा चेंज झालाय रिमांड मध्ये. सो बेसिकली दॅट चेंज यू विल फाइंड. अर्ली आपण 167 सेक्शन बघत होतो. आत्ताचा जर आपण सेक्शन बघितलं तर इट मे गो टू 187 और 188 समथिंग. अँड cannot when investigation cannot be completed in 24 hours. तर यामध्ये जर ज्या वेळेस आपण बघितलं तर पिरियड ऑफ 40 days अँड 60 days ऍज द केस मे बी असा आपल्याला पिरियड दिलेला आहे. मग दॅट इज द मेजर चेंज इन रिस्पेक्ट ऑफ पोलीस कस्टडी. देन आता पोलीस कस्टडी झाली, अरेस्ट झाली, मला एफ आय आरच्या कन्सेप्ट कळाली. देन व्हॉट इज द बेल. आता माझ्या पुढे जर समजा बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स या संदर्भातले काही प्रकरण आले, आपण जर सांगितलं की येस आय एम डुईंग प्रॅक्टिस बिफोर द मॅजिस्ट्रेट कोर्ट, मग तुम्हाला जर विचारलं सांगा एखाद्या ट्रायलच्या फॅक्ट सांगा तुमच्या, किंवा काय केलं तुम्ही, सर काय नाही मी रिमांड अटेंड केले, मी बेल अटेंड केले, आणि मग सांगा बरं काय कुठल्या कुठल्या सेक्शन खाली बेल मिळाला, रिजेक्ट झाला तुम्हाला, काय झालं रिमांड मध्ये, किती दिवस पोलीस कस्टडी मिळाली, सांगा कन्सेप्ट पोलीस कस्टडीची काय. पोलीस कस्टडी फॉर इफेक्टिव्ह प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन काय, मग पोलीस कस्टडीत देतात, मग वेदर इल ट्रीटमेंट इज अलाउड. मग रिमांडचे प्रकार काय, पोलीस कस्टडी रिमांड, मॅजिस्ट्रेट. देन आपण ऐकतो ट्रान्झिट रिमांड. आता हे ट्रान्झिट रिमांड काय असतं? ट्रान्झिट रिमांड मध्ये एक केस त्याचा उल्लेख आपल्याला आढळेल की गौतम नवलखा वर्सेस स्टेट. सो गौतम नवलखा या केसमध्ये आपल्याला लक्षात येईल की आरोपी हा पुण्याचा आहे परंतु तो दिल्लीला आहे असं कळालं. आणि मग ते दिल्लीला गेले आणि दिल्लीला त्याला घरातच पकडून ठेवलं. आणि घरात पकडून ठेवल्यानंतर आता त्याला दिल्लीवरून घेऊन जायचं, ते काय फ्लाईटनी येणारे नव्हते. मग त्यांना जर दिल्लीवरून यायचं त्यांना विदिन 24 आवर्स प्रोड्यूस करावं लागतं, पण ते काय आता इथल्या लोकल पुण्यातल्या कोर्टापुढे तर प्रोड्यूस करता येणं शक्य नव्हतं. मग काय करायचं, नियरेस्ट मॅजिस्ट्रेट विदिन 24 आवर्स ते प्रोड्यूस केलं पाहिजे. पण कसं प्रोड्यूस केलं पाहिजे, त्यांनी फक्त ते केस डायरी न घेऊन जाता फक्त रिमांड ऍप्लिकेशन घेऊन गेले. ते रिमांड ऍप्लिकेशन त्या न्यायालयाने रिजेक्ट केलं. ही सेज नो, दिस इज नॉट अ प्रॉपर वे. व्हॉट सेज द ट्रान्झिट रिमांड? ट्रान्झिट म्हणजे प्रवासातला. ठीक आहे, तुम्हाला प्रवासाला वेळ लागणारे विल एक्सक्लूड दॅट. हवेवर व्हॉट इज द रिक्वायरमेंट, तुम्ही त्या आरोपीशी काय केलं काय नाही, त्या आरोपीला घेऊन या, त्याला छळ झाला का, त्याला कोर्शन झालं का, हे मला ऐकावं लागेल. सो बेसिकली द राईट ऑफ द अक्यूज इज टू बी प्रोटेक्टेड इन ट्रान्झिट रिमांड ऑल्सो. मग ट्रान्झिट रिमांड घेऊन जाताना आरोपीला फिजिकली प्रेझेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर केस डायरी देणं देखील गरजेचं आहे. आणि मग ते ट्रान्झिट रिमांड आपल्यापर्यंत येतं. देन विल गो टू द बेल सेक्शन. त्यारे बेल सेक्शन जर आपण बघितलं तर मेजर काही चेंजेस आपल्याला आढळत नाही, पण बेलची कन्सेप्ट मला माहित पाहिजे.
की बेल इज अ रूल, जेल इज अ एक्सेप्शन. का म्हटलं जातं बाबा असं? मी लॉयर आहे ना, इंटरव्ह्यूला तर मदत होईलच, परंतु असं वारंवार सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ऑनरेबल सांगत असतात. काय सांगत असतात? बेल इज अ रूल अँड जेल इज अ एक्सेप्शन. मग जेल हा अपवाद कसा होईल? आरोपीनं तर गुन्हा केलाय. कारण आपलं ज्युरिस्प्रुडन्स प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स वर आहे. यू आर इनोसंट टिल यू प्रूव्ह गिल्टी बाय द कॉम्पिटंट कोर्ट. मग तुम्हाला जोपर्यंत दोषी साबित केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही इनोसंट आहात. ह्या बेसिक प्रिन्सिपलवर आपण असल्यामुळं, की आपण जर म्हटलं की बलिया वर्सेस बलिया एलियास बलचंद वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, हे जजमेंट 1975 संवेद त्यावेळेस आलं आणि त्याच्यात पण हे म्हटलं की बेल इज अ रूल, जेल इज अ एक्सेप्शन. जस्टिस ऑनरेबल जस्टिस व्ही कृष्णा अय्यर यांचं जजमेंट होतं. आणि मग त्या बेसिक ज्युरिस्प्रुडन्सवर आपण काम करतोय. कारण आपण काय म्हणतोय की अरे त्याला जर जामीन दिला तर ही विल प्रिपेअर हिमसेल्फ फॉर द ट्रायल. मला काय बघायचे? बेलचे तत्व काय? वेदर ही विल बी रेडिली अवेलेबल. नेचर ऑफ द ऑफेन्स, नो डाऊट इट इज वन ऑफ द क्रायटेरिया, but it cannot be a criteria, sole criteria. Every time you cannot say that it is a offense is very serious and therefore he could not be granted bail. At the same time, you will have to look into other aspect also, whether he will be readily available for the trial. तुम्हाला जर विचारलं, तुम्ही सांगितलं बेल केले का, अच्छा व्हॉट आर द ग्राउंड्स फॉर द बेल, मग आपल्याला सांगितलं पाहिजे की येस, नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स इज वन ऑफ द ग्राउंड. Whether I will be available for the trial is one of the ground. Whether there are criminal offenses pending against me is one of the ground. So there are many. I am whether there is possibility that I will commit a similar crime in the future, that is one of the ground. Whether there exists a prima facie case or what is role attributed to me in that particular crime is one of the ground. आणि मग या सगळ्या ग्राउंडवर सर आम्ही बेल ऍप्लिकेशन आर्ग्यू करत होतो. आर्ग्यू दॅट बेल ऍप्लिकेशन बिफोर द मॅजिस्ट्रेट. So that is also one of the factor. Conceptually, you should make yourself clear and read in the bail chapter. Then again going further की अरे इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होतं आणि मग इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झाल्यानंतर मध्ये पण चार्जशीट फाईल होतं आणि त्या स्टॅट्युटरी पिरियड मध्ये चार्जशीट आल्यानंतर देन कम फ्रेमिंग ऑफ चार्ज, डिस्चार्ज, दॅट स्टेज कम्स. मग आता हे फ्रेमिंग ऑफ चार्ज म्हणजे काय? चार्ज फ्रेम केला जातो. So what is charge? What is discharge? What are the provisions of the discharge? आता तुम्ही बघा की बुवा एक आपण म्हणतो देन यू विल हॅव टू गो फॉर द ट्रायल्स. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ अ ट्रायल? ठीक आहे, आता तुम्हाला अकॅडमिकली ते विचारतात का नाही, व्हॉट इज वॉरंट ट्रायल इन्स्टिट्यूटेड अदरवाइज दॅन द पोलीस रिपोर्ट वगैरे, देन इट इज ओके. बट इफ दे वॉन्टेड to check your practical knowledge because you are sitting as a magistrate, if they are under impression no you are blind, now you come, we will train you, then it is okay for them. Let them ask you profile, घरी कोणती नदी जाते, तिकडून कोणतं कधी पाऊस होतो, फाईन. However, if they wanted की येस 3 वर्षाची प्रॅक्टिस मध्ये यांनी नेमकं काय अभ्यास केला किंवा यांच्या या बेसिक कन्सेप्ट, कारण यांना 9 महिन्याची 1 वर्षाची ट्रेनिंग दिल्यानंतर दे आर सिटिंग ऑन द डायस and they will have to understand. सो वेदर म्हणजे काल परवाकडे जे काही सरांनी आपल्याला सांगितलं की प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन आपलं असायला हवं, याच्याबद्दल त्यांनी रिप्रेझेंटेशन काहीतरी केलं होतं. तर व्हॉट डू यू मीन बाय प्रोजेक्ट बेस्ड? दिस इज व्हॉट वी आर डुईंग by way of, and we all are very happy that through this institute also where we are on the active education platform, की हे ऍक्टिव्ह एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म असायला हवा. क्योंकि या कन्सेप्ट आपल्या 5 वर्षात जर क्लिअर झाल्या सीआरपीसी शिकताना की व्हॉट इज बेल, व्हॉट इज रिमांड, तर ऍटलिस्ट मला त्याची मदतच होणार आहे, चुकीचं काय होणार नाही. सो वी आर टॉकिंग अबाउट द बेल. मग बेलचे ग्राउंड काय असतात, व्हॉट आर द रिजेक्शन ग्राउंड ते आपण सांगितलं, व्हॉट इज द कॅन्सलेशन ऑफ द बेल. सो सी ग्रांटिंग द बेल इज वन अनदर aspect but cancelling the bail is other. Then after completion of the charge sheet, after completion of the investigation, charge sheet came to be filed. Then comes the stage of charge and discharge. On what ground discharge can be filed? Now you can say 239, 227 ट्रायल कुठं कुठं चालतात, सेशन्स कोर्टासमोर, मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर. Those offenses which are triable by the magistrate are
गोइंग टू बी ट्राइड बिफोर यू. सो माझ्या समोर एखादी चार्ज म्हणजे जर केस आली तर माझी पहिले काय की येस आय विल डेफिनेटली चार्ज ऑर I will see whether there are sufficient grounds for the charge or not, to frame the charge or not. Whereas the Honorable Supreme Court says that there is no requirement of giving application for the discharge from the side of the accused. It is the duty of the court because court is neutral. आणि कोर्ट न्यूट्रल असल्यामुळे मी बघायचंय कोर्ट म्हणून की चार्जशीट मध्ये याच्या विरोधात पुरावा आलाय का, सफिशियंट मटेरियल आहे का, केस चालवायची का, याला तो केसचा ट्रॉमा द्यायचा का, वर्षानुवर्ष याला कोर्टात बोलवायचं का. इट इज माय utmost ड्युटी टू गो थ्रू दॅट पर्टिक्युलर मटेरियल and to find out whether there exists a prima facie case, whether there is a sufficient ground for proceeding against the accused, or charge would be groundless. म्हणून नवीन सेक्शन 250 असेल, 262 असेल, जुने 239 असेल, ते बघितले पाहिजे. समन्स ट्रायल आपण म्हणतो, समरी ट्रायल 2 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्याच्यामध्ये डिस्चार्जची प्रोव्हिजन नव्हती, पण अरविंद केजरीवाल यांचं एक जजमेंट होतं, म्हणजे ते पार्टी असणारे त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं, त्याच्यामध्ये म्हणलं होतं की हे इनबिल्ट किंवा इनहरंट पॉवर्स आहे कोर्टाच्या. आणि आता जर तुम्ही प्रोव्हिजो वाचला 274 आपला BNSS चा, तर लक्षात येईल की then it appears yes, if there is no reasons to proceed against the accused, then accused can be released and that is having a impact or effect of a discharge, असं त्या प्रोव्हिजो मध्ये म्हटलंय. सो बेसिकली वी शुड बी अवेअर अबाउट द कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, जसं सरांनी काल सांगण्याचा प्रयत्न केला की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ अ ट्रान्सफर सो फार एज ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी इज कन्सर्न. इट मे बी विल, सेल, मॉर्गेज और व्हॉट. सो एखाद्याने ट्रान्सफर होत नसेल, पण ज्या ज्या ट्रान्सफर त्याच्यातले बेसिक डिफरन्स, बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, अगदी काही न येण्यापेक्षा इफ आय ट्राईड की ओके फाईन बेल बेल ऍप्लिकेशन, हे मला सेक्शन नाही सांगता आला पण मला ते सांगतात फाईन. सो दिस इज व्हॉट द डिस्चार्ज इज ऑल अबाउट. देन सो फार एज कन्सेप्ट ऑफ अदर ट्रायल इज कन्सर्न, की ट्रायल तुम्ही चालवलाय का, क्रॉस एक्झामिनेशन घेतल्या का, चीफ एक्झामिनेशन म्हणजे काय असते. मग वन्स युअर discharge is rejected, if accused discharge is rejected, then framing of the charge, कुणाला करायचं आहे चार्ज फ्रेम, मग तुम्हालाच करायचं आहे. आफ्टर दॅट यू कॅन गो फॉर द ट्रायल. मग अरे ट्रायल मध्ये मुद्देमाल आहे का, सपोज एखादा 326 चा क्राईम आहे, अरे हा मुद्देमाल काय प्रकार असतो, पुण्यात वापरलेल्या वस्तू असतात, वापरलेले हत्यार असतात, चोरी केलेला मुद्देमाल असतो, हा व्हॅल्युएबल प्रॉपर्टी म्हणून VPR म्हणून व्हॅल्युएबल प्रॉपर्टी रेकॉर्ड, मग त्या रेकॉर्ड रूमला जो जमा केला जातो, पोलीस काय त्यांच्याकडे ठेवत नाही, मग चार्जशीट सोबत ते तिकडं मुद्देमाल कक्षामध्ये ते जमा केलेलं असतं, तशी पावती मुद्देमालाची चार्जशीट मध्ये असते आणि ती मुद्देमाल जमा झालाय का, झालाय. मग काही काही वेळेस पोलीस स्टेशनलाच असतो, जमा केलेला नसतो, मग त्या मुद्देमाला करता केसेस अडून पडतात. हे प्रॅक्टिकली मला माहित पाहिजे की अरे यामध्ये मुद्देमाल आलाय का आणि तो रिलिव्हंट आहे का, गरजेचा आहे का. समजा मी मर्डर करण्याकरता म्हणजे इथून मी गेलोय मुंबईला, मुंबईला जाण्याकरता मी एखादी गाडी यूज केली, त्या गाडीचा काही संबंध नाही, त्याच्यात ना डेड बॉडी टाकली ना ब्लड स्टेन्स आहे ना काय, मग ती गाडी गरजेची आहे का, नाही. ती रिलिव्हन्सी माझ्या लक्षात आली पाहिजे. मग ते मुद्देमालाला मला लेटर देता आलं पाहिजे इन्सिडेंटल प्रोसिडिंगच्या, किंवा येस आता हे मुद्देमाल तुम्ही जमा करून घ्या. मग ते कॉन्स्टेबल असतात, त्या कॉन्स्टेबल बरोबर नेमकं ट्रायल कशी चालते. इट इज फॉर द प्रॉसिक्युशन टू ओपनिंग ऑफ द प्रॉसिक्युशन म्हणून स्टेज असते, एक हिअरिंग बिफोर चार्ज म्हणून स्टेज असते. मग या स्टेजेसशी मी अवगत असावं. त्यातल्या त्यात आपण हे फक्त आता इन्स्टिट्यूटेड अपॉन द पोलीस रिपोर्ट म्हणून स्टेट केसेसचा आपण बघतो, यामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट हा एक सेपरेट सेगमेंट आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. मग या ट्रायल मध्ये चीफ एक्झामिनेशन, सो लिडिंग क्वेश्चन्स आर नॉट परमिसिबल इन द चीफ एक्झामिनेशन. व्हॉट डू यू मीन बाय लिडिंग क्वेश्चन, तुम्हाला विचारलं ट्रायल तुम्ही बघितल्या का, अरे एखाद्याने विचारलं की तू त्या दिवशी गेला होता, प्रॉसिक्युटर आहे, प्रॉसिक्युटरचे विटनेस असतात, कारण त्यांच्यावर बर्डन आहे, बर्डन ऑफ प्रूफ इज अपॉन द प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह द केस अगेन्स्ट मी. आणि मग आरोपीच्या विरोधात बियॉन्ड रिझनेबल डाऊट, डाऊट शुड बी रिझनेबल, आणि म्हणून त्यांनी साक्षीदार आणायचे. त्यांच्याच साक्षीदाराला जर त्यांनी विचारलं सजेस्टिव्ह ऑफ आन्सर्स की काल तू काळा शर्ट घातला होता बरोबर ना, तो म्हणणार हो, त्याला हे माहित असते, वकील माझेच आहेत. मग इट इज अ सजेस्टिव्ह ऑफ आन्सर, म्हणून ते आहे लिडिंग क्वेश्चन, दॅट इज नॉट परमिसिबल.
Then again appreciation it will be then again it will take much time. However, you should understand the basic. आता नवीन कायद्यामध्ये काय ट्रायलच्या अनुषंगाने बदल झाले, मग आपल्या लक्षात येईल ट्रायल इन अब्सेन्शिया हा प्रकार आला. म्हणजे काय, पूर्वी काय व्हायचं, 4 आरोपी, 4 आरोपीपैकी एक आरोपी फरार होऊन गेला आणि तो मिळूनच येत नाही, मग तिघांची ट्रायल ही चालत नसायची. पण आता काय म्हटलंय ना, एनबीडब्ल्यू काढा, प्रोक्लेमेशन. मग व्हॉट इज प्रोक्लेमेशन, प्रोक्लेमेशनची प्रोसिजर काय, मग ते कसं कसं एक्झिक्यूट करायचं, त्याची प्रोसिजर आपण बघितली पाहिजे की येस हे प्रोक्लेमेशन आहे. मग प्रोक्लेमेशन केल्यानंतर काय करायचं की येस इन अब्सेन्स ऑफ हिम द ट्रायल कॅन बी कंडक्टेड. नाव इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं महत्व आज आपण वाढवलंय. सो बरेचसे विटनेसेस जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आता घेतले जात आहेत. डॉक्टर आहेत, त्यांना इकडे ट्रॅव्हल करायला कशाला लावायचं. इव्हन सम इम्पॉर्टंट विटनेस, हा त्याचे काही प्लस आहेत मायनस आहेत निश्चितपणे. हवेवर की हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की ट्रायल इन अब्सेन्शिया हे. देन फॉरेन्सिक एव्हिडन्सला महत्व दिलंय की फॉरेन्सिक व्हॅन किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट, फॉरेन्सिक व्हिजिट ऑन द स्पॉट इज ऑल्सो न्यू इन्सर्शन, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. देन अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द क्रिमिनल, म्हणजे एखाद्या क्रिमिनलनी आता काय आहे आपल्या लक्षात आलं, अरे समाज काय आपण म्हणतो ना कलियुगात हे काय क्राईम काय कमी होईना, मग काय करायचं, अरे ह्याच्या माग मेन उद्देश कुठंतरी काहीतरी पैसा, नेम, फेम हे दिसतंय. मग यांनी कमवलेला पैसाच जप्त केला तर मग कर होऊ शकेल. म्हणून मग काय, तर अरे आता आलं की अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी विच इज अक्वायर्ड ड्युरिंग द क्राईम. एखादा क्राईम करताना जर मी एखादी प्रॉपर्टी अक्वायर केली तर ती अटॅच करण्याचे पॉवर्स पोलिसांना दिले, सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. देन गो थ्रू दॅट सेक्शन ऑफ 107 आय थिंक ऑफ BNSS. What is the procedure, whether there is a provisions. Then हे रेग्युलर बेल, अँटिसिपेटरी बेल, डिफॉल्ट बेल. डिफॉल्ट बेल काय आहे, डिफॉल्ट बेल ड्युरिंग द ट्रायल, की 60 दिवसात माझी ट्रायल चार्ज फ्रेम होण्यापासून पहिले हिअरिंगच्या डेट पासून झाली नाही, डिफॉल्ट बेल मला मिळतो. सो इन अँड ऑल आय वुड लाईक टू जस्ट गिव्ह यू द डायरेक्शन की ओके फाईन, युअर प्रोफाईल इज देअर. दे मे आस्क यू इन रिस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल युअर नॉलेज, युअर अवेअरनेस, युअर सराउंडिंग, की काय काय घडत आहे सध्या, बाहेर काय चाललंय, कुठल्या गोष्टींच्या बाबतीत लिगल. देन मेनी सुसाईड मॅटर्स आर देअर नाऊ इन IPC, अर्लियर IPC आणि भारतीय न्याय संहितेमध्ये आपण जर बघितलं तर काय ऑर्गनाइज क्राईमची संकल्पना आली. देन ऑफेन्स अगेन्स्ट वुमनला आपण सेपरेट कॅटेगराईज केलं. देन ऑफेन्स अगेन्स्ट वुमन असेल, ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल, ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी असतील, ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी असेल, ऑफेन्स अगेन्स्ट सॉव्हरेनिटी ऑफ दी अवर नेशन असेल. या जर चॅप्टर वाईज आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की अरे ही इज आस्किंग द क्वेश्चन इन रिस्पेक्ट ऑफ दिस, सो आय कॅन से टू दिस, आय कॅन आन्सर लाईक दिस. सो दिस इज. देन अगेन इट विल गो टू द एव्हिडन्स ऍक्ट. एव्हिडन्स ऍक्ट मला माहित नाही की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज द मेजर चॅप्टर, की जे नवीन इन्सर्शन आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बघायला मिळेल. देन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय केलंय की आता नाव कुठलेही एव्हिडन्स, समजा सीसीटीव्ही, मी आता ऑफिसला बसतोय तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी संभाषण रेकॉर्ड झालं आणि तुमच्याकडे ते तुमच्या मोबाईलला सर्क्युलेट केलं गेलं आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी टेम्परिंग करून उद्या ते व्हायरल केलं. सो आता ते ओरिजिनल आहे का नाही हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जर मला कोर्टात द्यायचा आहे तर मला कसं साबित करावं लागेल, मला 2 सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. अर्लियरली एकच सर्टिफिकेट होतं. मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या संदर्भात जर काही विचारलं गेलं तर मला अर्जुन पंडितराव खोतकर वर्सेस कैलाश गोरंट्याल हे जजमेंट माहित हवं. अनवर वर्सेस बशीर कमीत कमी हे जजमेंट, मोहम्मद शफी जजमेंट, हे लँडमार्क जजमेंट्स आहेत की अरे कसा प्रूव्ह करायचं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. मग आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला डॉक्युमेंटचा दर्जा दिला आणि असं सांगितलं इट इज ॲज गुड ॲज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कसा प्रूव्ह केला जातो कोर्टामध्ये. सो व्हॉट इज आय एम टॉकिंग टुडे इज ऑल अबाउट ऑन प्रॅक्टिकल बेसिस की हाऊ इट गोज इन द कोर्ट अँड व्हॉट यू आर गोइंग टू डू इन द कोर्ट. तुमच्या समोर आलं 498 ट्रायल, मॅजिस्ट्रेट आहे तुम्ही, 498च्या ट्रायल मध्ये काय बघितलं तुम्ही, इंटरेस्टेड विटनेस होते सगळे. इंटरेस्टेड विटनेस म्हणजे काय, बरं काय नाही साहेब, त्या बायकोनी त्या चार्जशीट मध्ये सगळे त्यांचे रेकॉर्डिंग दाखल केले. मग त्या रेकॉर्डिंग बरोबर जे अर्लियरली 65B होतं, आता 63 पार्ट A पार्ट B हे सर्टिफिकेट होते का, एक्सपर्टचं सर्टिफिकेट होतं का.
ते डिव्हाइस जे होतं ते ओरिजिनल आहे का, मग त्याला प्रायमरी म्हणायचं का सेकंडरी म्हणायचं, मग आता दोन्ही सर्टिफिकेट मला जर नेसेसरी असतील तर त्यातल्या रिक्वायरमेंट मी वाचल्यात का, हे आपल्याला लाईफ लॉंग लागणार आहे. आज आपल्याकडे वेळ असेल तेवढं वाचा, कन्फ्युज होऊ नका, पण कन्सेप्च्युअली क्लिअर व्हा की ओके फाईन, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज द चॅप्टर. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये बऱ्यापैकी बदल केलं, कारण काय की आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सनीच बऱ्याच गुन्ह्यांची उकल होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर इम्फॅसाइज जास्त केलं गेलं. आणि म्हणून मग सो फार एज एव्हिडन्स ऍक्ट इज कन्सर्न, मेजर जो चेंज आपल्याला बघेल तो या संदर्भात. भारतीय न्याय संहितामध्ये काही नवीन सेक्शन्स, काही कम्युनिटी सेंटेन्स आली. आता ही कम्युनिटी सेंटेन्स फार कमी किंवा लेझर पनिशमेंट असणार याला, मग काही ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, ट्री प्लांटेशन असेल, अशा प्रकारची कम्युनिटी सर्व्हिस विदाउट रिम्युनरेशन ते दिली जाऊ शकते. सो दॅट हॅज बीन इन्सर्टेड. हवेवर आता ते गुन्हे जे आहेत ते, त्याची व्याप्ती, या गोष्टी आपल्याला ते बघावे लागेल की हाऊ मच दॅट इज, म्हणजे जेवढी चर्चा त्याच्यावर झाली तर तेवढ्या अंतर्गत तेवढे गुन्हे दाखल होतात का, किंवा नाही झाले तर चांगलीच गोष्ट आहे, पण सिरियस क्राईमला आपण कसं कर्व करणार आहोत. त्याकरता ऑर्गनाइज क्राईमची कन्सेप्ट आली, ज्याकरता एमसीओसी होता की महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट ऍक्ट, किंवा की पनिशमेंट फॉर देम होता की ऑर्गनाइज क्राईम केलं मी एकट्याला, मला नाही ना माझ्यात हिंमत क्राईम करण्याची, मी 10 लोक गोळा करतो, काहीतरी नशा करतो, मग क्राईम करतो, आणि मग त्याच्यामध्ये हे 10-12 लोक, मग यांना कर्व करण्याकरता तो एक कायदा आला. मग आयपीसी किंवा आता भारतीय न्याय संहितेमध्ये सुद्धा तशी गरज भासायला लागली, आणि म्हणून तशा अनुषंगाने ते त्यामध्ये इन्सर्शन केलं. सो बेसिकली आय वुड से की ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला ज्यावेळेस जाल त्यावेळेस मे बी जर आपण असं सांगितलं की मी क्रिमिनल प्रॅक्टिस करतो किंवा करते, तर आपल्याला ह्या कुठल्या तरी एका कन्सेप्टवर किंवा याच्या बाहेर देखील की काही असेल तर आपल्याला विचारलं जाऊ शकेल की ज्या ज्या स्टेजेस आहेत मला काय बघायचे किंवा तुम्ही काय बघितलं. तुम्ही ट्रायल चालवली म्हणजे काय ट्रायल चालवली, बेल केला म्हणजे काय केला, रिमांड केलं म्हणजे काय केलं, काय त्याच्यामध्ये ऑर्डर्स पास होताना बघितल्या. तर दीज ऑल आर यू विल हॅव टू कीप इन माइंड. आणि इन द ऍट द फॅक्ट एंड आय विल कन्क्लूड विथ सेइंग दॅट की कसं असतं की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एनी, म्हणजे सो फार सायकोलॉजिकल बिहेवियर पॅटर्न असतील किंवा आय मे बी सिटिंग हिअर ॲज अ सिनियर, माय रिक्वायरमेंट्स आर डिफरंट, आय एम थिंकिंग व्हेरी मच डिफरंट. सो मी कधी आय मे बी रॉंग ऑर अमंग ऑफ यू मे बी नॉट अग्री विथ मी, बट मी बऱ्याच अंशी असं अनुभवलेलं आहे की कधी कधी आपल्या कर्मसिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे की आपण जेवढा अभ्यास करू शकतो ओके फाईन, 75% मी म्हणतो की कर्मसिद्धांतावर जातं, 25% अदर डिरायव्हिंग फॅक्टर असतात, त्यांना तुम्ही नियती म्हणा, प्रकृती म्हणा, देन तुम्ही त्याला काय नाव द्यायचं ते देऊ शकाल की जे आपल्या हातामध्ये नाही. त्याच्यामुळे यू बी कॉन्फिडंट. बऱ्याचदा असं होतं, आता मी एक उदाहरण सांगेल, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचं मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वीचा की वकील साहेबांनी हायकोर्टामध्ये सांगितलं की आय वॉन्ट टुडे ऍडजमेंट युअर ऑनर ऑर माय लॉर्डशिप, आय वॉन्ट ऍडजमेंट. सो लॉर्डशिपने विचारलं व्हाय यू आर ऍडजनिंग द केस, व्हाय यू वॉन्ट ऍडजमेंट. देन द लॉयर सेज दॅट की नो, सिन्स मॉर्निंग आय एम ऑब्झर्विंग दॅट दिस लॉर्डशिप इज नॉट इन गुड मूड. की मी सकाळपासून बघतोय की हे लॉर्डशिपचा काय सकाळीपासून चांगला मूड दिसत नाही. तर त्यांनी पण तेवढ्याच स्पोर्टिंगली ते घेतलं आणि त्यांनी सांगितलं की यू आर व्हेरी करेक्ट, ट्रू, दॅट आय एम नॉट इन गुड मूड. But so far as these rejection of these earlier 4 petitions are concerned, I have rejected that petition because they deserves to be rejected. It is not because of my mood. हे जरी त्यांनी सांगितलं असेल तरी सुद्धा की इंटरव्ह्यूअरची आपल्याकडून काय अपेक्षा असेल. मी म्हणतो बेसिक क्वालिटीज निजा, एक ऑथेंटिक राहा, कॉन्फिडंट राहा, अजिबात त्याचं लोड घेण्याची गरज नाही. एखाद्या गोष्टी नाही, ज्या बेसिक क्वालिटीज म्हणजे काय, दिस इज व्हॉट की यू शुड बी पोलाइट, यू शुड बी अटेंटिव्ह, यू शुड लिसन की बो प्रॉपरली, यू शुड टेक केअर ऑफ व्हॉट दे आर आस्किंग, हाऊ यू आर रिस्पॉन्डिंग टू देम, हाऊ यू आर रिप्रेझेंटिंग युअर नॉलेज. So these are the basic qualities. Your confidence, clarity, आणि confidence हा येतो clarity नी. So you should be conceptually clear so far as your practice area is concerned, what you are going to write in your profile. And so far as new acts are concerned,
तर त्याच्यामधले काही मेजर बदल जे आपल्याला शक्य होतील तेवढं मी आज क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केला. बाकी भरपूर मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे. यू आर हॅव्हिंग इनफ टाइम. नाउ शेड्यूल हॅज नॉट बीन अनाउन्स्ड येट. So I wish you all the best to all the participants, and thank you for joining our this boot camp program. Hope that will definitely help you in the future also, in interview also, in your career also. So having said that, I will conclude myself. Thank you so much.